नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। नमो बुद्धाय। सप्रेम जय भीम। आर्वीकर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। हा व्हिडिओ सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचे कुळ कशा प्रकारचे होते ते या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। भगवान गौतम बुद्ध यांच्या वडील आणि त्यांच्या पूर्वीचे जे पूर्वज होते ते कशा प्रकारे होते ते या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा। ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात अनेक राज्य करीत असत। लहान मोठी राज्ये ही प्रत्येक राजाच्या राजवटीखाली राज्य करीत असत। तर काही राज्ये अशी होती की तिथे राजवट लागू नव्हती। एक क्षत्रिय राजवटीखाली असलेल्या राज्याला जनपद म्हणून असे संबोधले जात असे। तर ज्या राज्यात राजांची राजवट नसे त्या राज्याला संघराज्य किंवा गणराज्य म्हणून ओळखले जात असत। राज्याच्या राजवटीखाली त्यावेळी एकूण 16 राज्य करीत होते। त्यामध्ये अंग, मगध, काशी, कौशल, वृज्जी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाल, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज ही 16 राज्य जनपद म्हणून ओळखली जात असत। तर ज्या ठिकाणी राज्याची सत्ता नव्हती ती संघराज्य किंवा गणराज्य म्हणून ओळखल्या जायची। त्यामध्ये कपिलवस्तू हे राज्य होते। कपिलवस्तू येथे शाक्य, पावा आणि कुशीनगर येथे मल्ल, वैशाली येथे लिच्छवी, मिथिली येथे वैद्य, रामग्राम येथे कोलीय, अलकप येथे बुली, केसपुत्त येथे कलिंग, पिप्पलवन येथे मौर्य आणि सुंसुमारगिरी येथे भग्ग हे राज्य त्या ठिकाणी राज्यकारभार चालवत असत। शाक्यांच्या काळात काही राजघराणी होती आणि ती ठराविक क्रमाक्रमाने एकापाठोपाठ एक असे राज्य करीत असत। राजघराण्याचा प्रमुख हा त्या राज्यात म्हणून संबोधल्या जात असे। ज्यावेळी सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा जन्म झाला त्यावेळी राजा शुद्धोधन यांची राजवट त्या ठिकाणी चालू होती। शाक्य हे भारताच्या उत्तर पूर्व भागात स्थित होते आणि ते एक स्वतंत्र असे राज्य होते। परंतु कालांतराने कौशल नरेशाने राज्यावर आपली सत्ता स्थापित केली आणि त्या काळी कौशलचा नरेश पूर्वानुमतीशिवाय काही विषयाबाबतीत सार्वभौमाधिकार अधिकारांचा उपयोग शाक्य यांना करता येत नसे। कौशल राज्य हे त्या काळी जी इतर राज्य होती त्यांच्यापेक्षा सामर्थ्यशाली म्हणून ओळखल्या जात असे। कौशलचा राजा नरेश प्रसेनजित व मगध येथे राजा नरेश हे बिंबिसार हे सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या काळात त्यावेळेस राज्य करीत होते। कपिलवस्तू येथे जयशन नावाचा शाक्य राजा राज्य करीत होता। त्याला सिंहहनू हा त्याचा पुत्र होता। सिंहहनू यांचे पत्नीचे नाव कच्चना असे होते। सिंहहनूला 5 पुत्र आणि 2 कन्या होत्या। त्यामध्ये शुद्धोधन, धौतोधन, शाक्योधन, शुक्लोधन आणि अमितोधन असे त्यांचे नावे होते। त्यांना 2 कन्यासुद्धा त्या अशा होत्या, त्यांची नावे एक अमिता आणि दुसरी प्रमिता।
शुद्धोधन हा यांचा विवाह महामाया यांच्याशी झाला. महामाया यांचे वडील देवदह नावाच्या खेड्यात राहत असत. महामाया यांच्या वडिलांचे नाव अंजन व मातेचे नाव सुलक्षणा असे होते. हे दाम्पत्य कोलीय होते. शुद्धोधन हा महान योद्धा होता. शुद्धोधन राजाने आपल्या शौर्याचा पराक्रम परिचय करून दिल्यानंतर त्यास दुसरे लग्न करण्याची परवानगी मिळाली होती आणि म्हणून त्याने दुसरा विवाह करत्यावेळेस राजा शुद्धोधन याने महामायेची मोठी बहीण महाप्रजापती हिची निवड केली आणि तिच्याशी ते विवाहबद्ध झाले. तिला शुद्धोधनाने दुसरी पत्नी म्हणून पत्नीचा दर्जा दिला. शुद्धोधन राजा हा धनधान्य संपन्न मोठ्या भूमीचा तो मालक होता. त्याच्याकडे भरपूर सेवक चाकर होते. त्या काळी 100 नांगराचा एकाच वेळी शेतीसाठी उपयोग करावा लागत असे. खूप प्रकारचं ऐश्वर संपन्न अशा प्रकारे राजा शुद्धोधन आपले जीवन जगत होता. अनेक ठिकाणी त्यांचे राजप्रसाद राजवाडे होते आणि तिच्या प्रकारे सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचे वडील हे धनसंपन्न खूप असे श्रीमंत होते आणि अशा या खूप धनधान्य संपन्न ऐश्वर्य संपन्न सिद्धार्थ गौतम बुद्धाचे पूर्वीपासूनच या राज्य करीत होते. अशा या राजघराण्यात राजा शुद्धोधन आणि माता महामाया यांच्या पोटी सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा जन्म झाला. अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम. धन्यवाद.